नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला शिमला मिरचीची सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवलेली आहे। आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल। आणि तेल चांगलं गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायचे छोटा अर्धा चमचा मोहरी, छोटा अर्धा चमचा टाकायचं जिरं, त्यात टाकायचा एक कढीपत्ता, त्यात टाकणार आहे थोडीशी हिंग पावडर। मीडियम आकाराचा एक कांदा घेतलेला आहे, तो असा बारीक कापून घेतलेला आहे। कांदा पण आपण चांगला भाजून घेऊया। कांदा चांगला भाजलेला आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा आलं, लसूण आणि हिरवी मिरची एक अशी कुटून घेतलेली आहे। 4 पाकळ्या लसणाच्या आहेत, अर्धा इंच आलं आहे आणि पोपटी कलरची एक हिरवी मिरची आहे। परतून घेऊया चांगलं। मस्त असं बघा भाजलं गेलेलं आहे। आता ह्याच्यात टाकणार एक मीडियम आकाराचं टोमॅटो। आता ह्याच्यामध्ये ना टोमॅटो नाही टाकलं तरी पण चालू शकते, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका। आता हे पण आपण 1 मिनिटभर परतून घेऊया। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ, मिक्स करून घेऊया। त्यात टाकायचे आपल्याला थोडीशी हळद। अर्धा किलोची भाजी आहे ही, अर्धा किलोसाठी साहित्य सगळं टाकलेलं आहे। ह्याच्यामध्ये टाकणार आहे कांदा लसूण मसाला, मिक्स करून घेऊया। 1 मिनिटभर फक्त परतून घ्यायचं। मस्त असं परतून घेतलेलं आहे। आता त्यात टाकायचे आपल्याला ही अर्धा किलो शिमला मिरची। कापायच्या अगोदर स्वच्छ धुवून घेतली होती आणि मग कापून घेतलेली आहे। कापल्यानंतर जरी धुतली तरी पण चालू शकते। आता ह्याला काय करते, 1-2 मिनटं या मसाल्यामध्ये परतून घेते। 2 मिनटं बघा या मसाल्यामध्ये चांगले मी परतून घेतलेलं आहे। असं जर झाकण ठेवलं की नाही बारीक गॅस करून तरी पण चालू शकतं, वाफेवर पण खूप छान होते बरं का। त्यात टाकणार आहे 3 चमचे शेंगदाणे भाजून कुटून घेतलेले आहेत, मिक्स करून घेऊया। गॅस मिडियम आहे, सगळं मिडियम गॅसवर केलेलं आहे। ह्याच्यामध्ये हवा असेल तर तुम्ही एक बटाटा पण कच्चा साल काढायची आणि बारीक कापून टाकायचं। तसे पण रेसिपी मी अपलोड केली, खूप चविष्ट होतं बरं का। अशा पद्धतीने एकदा जरूर करून बघा। आता आपल्याला ह्या मिरचीमध्ये ना थोडंसं असं रस्स्यासारखं पाहिजे, म्हणजे असं खायला पण छान वाटतं। तर त्यासाठी काय केलेलं आहे, एवढं पाणी घेतलं आहे बघा, 1 वाटी अर्धा किलोसाठी। 1 वाटीला पण थोडंसं कमीच पाणी घेतलेलं आहे। कोमट पाणी आहे हे, साधं पाणी नाही, कोमट पाणी। मी कधी पण भाजी अशा काय बनवायची असेल ना तर साईडला मी पाणी थोडंसं गरम करून ठेवते, म्हणजे लागलीच लगेच टाकता येतं। गॅस करणार आहे एकदम बारीक। तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं जिरे धने पावडर म्हणा, गरम मसाला पावडर म्हणा टाकू शकता। बारीक गॅसवर मी एकदम 10 मिनटासाठी पहिलं मी झाकून ठेवणार आहे। बारीक गॅसवर बघा 10 मिनटं मी झाकून ठेवलं होतं, एकदा पण मी हलवलेलं नाही आहे बघा। मस्त असे शिजले जाते। आता झाकण ठेवायची गरज नाही आहे, कारण मिरची कशी लगेच शिजली जाते, जास्त वेळ लागत नाही आहे। अशी असली की नाही थोडीशी त्याला ग्रेव्ही हलकीशी, तर खायला पण छान लागते। भरलेली मिरची, सुक्की मिरची खूप रेसिपी मी अपलोड केल्या ती। आता 1-2-3 मिनटं मी असंच ठेवते, झाकण ठेवते आणि थोडीशी अजून शिजायला पाहिजे। थोडीशी मऊ झाली की नाही, मऊ तर झालेली आहे पण अजून हलकी मी याला शिजवून घेते। बारीकच गॅस आहे, म्हणजे एकूण बघा 15 मिनटं तरी लागतात भाजीला। आणि हा मोठा बर्नेलचा आहे, जर दुसऱ्या बर्नेलवर तुम्ही जर केला का नाही तर मग मीडियम गॅसवरही लक्षात ठेवायचं। 10 मिनटं फक्त झाकून ठेवते। बारीक गॅसवर बघा मी 10 मिनटं परत झाकून ठेवलं होतं बघा। मस्त असं झालेलं आहे अशा पद्धतीमध्ये, आणि चांगली शिजलेली आहे एकदम अशी। आणि अशी असली की नाही म्हणजे थोडीशी ग्रेव्ही बघायची, म्हणजे हलवल्यावर तुम्हाला कळत असेल। आणि कधी पण अशा भाज्या जर वेळ असेल ना तर बारीक गॅसवर जेवढा कराल का नाही त्याचं तेल चांगलं सुटतं, चवीला चांगले होते। जसं शेंगदाण्याचं कूट नाही टाकलं तरी सुद्धा पण छान बनतात। तर करून बघा अशा पद्धतीने। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।